हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग्स. आता मी दर्शनासाठी निघालो आहोत. मी आणि माझी मम्मी पटकन रेडी झालो तर आम्ही रिसेप्शनपाशी येऊन बसलो. नंतर माझे पप्पा आणि माझी बहीण मागून आले. जाता जाता एका चौकात एक कृष्णाचं मंदिर होतं, तर आम्ही थोड्या वेळ तिथे थांबून दर्शन केलं, जे की मी माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. आता आम्ही आलो आहोत चंद्रभागा नदीपाशी, कारण असं मान आहे की दर्शनाला जायच्या आधी चंद्रभागा नदीत आंघोळ करावी किंवा मग हातपाय तरी धुवून दर्शनासाठी जावावे. म्हणून आम्ही आलो आहोत चंद्रभागाला हातपाय धुण्यासाठी. जाता जाता आम्हाला हे द्वारकाधीश मंदिर दिसलं, ज्याची मी शूट तर थोडीशीच करू शकली कारण आतमध्ये कॅमेरा लावड नव्हता. नंतर जाताना महादेवाचं अजून एक मंदिर दिसलं, जे की खूप जुनं होतं. तुम्ही मंदिराची कंडिशन बघून लगेच समजू शकतात. नंतर आम्ही निघालो दर्शन करण्यासाठी. दर्शन ते करून झाल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलला गेलो. मी मधलं काही शूट घेतलं नाही, कारण मोबाईल जे आहे ते लॉकरमध्ये ठेवावा लागतो, म्हणून मी डायरेक्टली शूटिंग करते आता हॉटेलमधली. तर मग आमचा चेकआउटचा टाईम झाला होता, म्हणून आम्ही हॉटेलमधून आमच्या बॅग्स वगैरे घेऊन जाणार होतो पार्किंगकडे. पहिले आम्ही रिसेप्शनपाशी येऊन चावी ते सगळी दिली आणि मग नंतर निघालो गाडीकडे जायला. आम्ही चावी देऊन पप्पानी गाडी काढून पलीकडच्या रोडला टर्न करून लावली होती. नंतर पंढरपूरच्या बाहेर गेल्यावरती आम्ही एका हॉटेलमध्ये थांबून चहा घेतला. धुळे सोलापूर रोडला लागल्यानंतर खूप पाऊस होता तिथे. ही शूटिंग माझ्या मम्मीने केली आहे, कारण मी गाडीमध्ये मागे झोपली होती. नंतर अजून एका ठिकाणी आम्ही नाश्ता आणि चहा पिण्यासाठी उतरलो, तर तिथे एक मंदिर होतं बाजूलाच नागदेवताचं, ज्याची मी शूटिंग केली आणि तुम्हाला दाखवते. आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये. गाडी वगैरे पार्क करून आम्ही निघालो दर्शनासाठी. ही आहे दर्शनासाठी लाईन सेकंड फ्लोअरवरती. नंतर दर्शन वगैरे करून निघालो तर आम्ही वापस छत्रपती संभाजीनगरला यायला. नेमकाच तिथे पाऊस झाला होता, तिथे ओलं होतं तिथे खाली. मम्मीने तिथे काही पूजाची सामग्री घेतली. हे दुसरं द्वार आहे राजमाता जिजाऊ महाद्वार, आणि इकडचे द्वार आहे महाद्वार. आम्हाला तिथून निघायला उशीर झाला, कारण आम्ही पहिले गाडीकडे आलो आणि नंतर हॉटेलमध्ये थांबून जेवण वगैरे करूनच निघालो. सध्या तर आमचे फक्त दर्शन झाले आहे आणि आता निघालो आहोत आम्ही छत्रपती संभाजीनगरला जायला. आम्ही तुळजापूरवरून छत्रपती संभाजीनगर फक्त 3 तासात पोहोचलो, कारण रात्रीची वेळ होती म्हणून जास्त ट्रॅफिक पण नव्हते. तर आता आम्ही तुळजापूरवरून निघालो आहोत. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सुद्धा सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.